को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर में नए नियमों के अनुसार ट्रैफिक पुलिस द्वारा रिक्शा चालकों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की जा रही है। दंडात्मक कार्रवाई करते हुए रिक्शा चालकों पर 3 से अधिक पैसेंजर बिठाने पर 10,000 रुपये का जुर्माना लगाया जा रहा है। उल्लासनगर में रिक्शा चालक शेयरिंग के आधार पर यात्रियों को ले जाने पर जो किराया मिलता है उसी पर अपना जीवन बिताते हैं। इसके चलते उल्लासनगर में सड़कों की हालत सभी जगहों पर खराब है। उल्लासनगर महानगर पालिका सड़क की मरम्मत और नई सड़क का काम बहुत धीमी गति से कर रही है, जिससे पूरे उल्लासनगर में ट्रैफिक जाम की स्थिति बन रही है। उल्लासनगर में गाड़ियों को पार्क करने के लिए जगह नहीं है, इसलिए 2 व्हीलर और 4 व्हीलर वाहन सड़कों पर सही तरीके से पार्क नहीं किए जाते हैं। ऑटो रिक्शा चालक न चाहते हुए यात्रियों को सड़क पर ही उतारना पड़ता है, या अगर कोई यात्री को सड़क पर रिक्शा को हाथ देता है तो रिक्शा चालक सड़क पर खड़े अन्य वाहनों के कारण रिक्शा को साइड में नहीं ले जा सकता है और साथ ही ट्रैफिक पुलिस रिक्शा चालक की फोटो खींचकर उन रिक्शा चालकों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई कर रहे हैं। इन सभी समस्याओं को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन और रिक्शा चालकों की ओर से उल्लासनगर जोन 4 के डीसीपी और पुलिस ट्रैफिक शाखा के एसीपी इनको निवेदन दिया गया है, जिसमें रिक्शा चालकों को अभी जो 10,000 का जुर्माना लगाया जा रहा है वह कम किया जाए। मीटर के हिसाब से किराया लेना अनिवार्य किया जाना चाहिए। जिस तरह ठाणे शहर में रिक्शा चालक मीटर के हिसाब से किराया लेते हैं, उसी तरह उल्लासनगर में भी रिक्शा चालकों ने मीटर के हिसाब से ही किराया लेना चाहिए। इसके लिए एक योजना बनाई जानी चाहिए और इसे रिक्शा चालकों के लिए अनिवार्य किया जाना चाहिए। इस अवसर पर महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड़, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट प्रवीण एटकाले, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कदम, मजहर मिर्जा, रवि हडाले, प्रवीण दलवी, टाइगर ग्रुप के अंबरनाथ शहर अध्यक्ष दीपक सोनवने, कल्याण तालुका अध्यक्ष विशाल भाव पाटिल इनके साथ साथ रिक्शा चालक बड़ी संख्या में उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। इससे पहले मैं हाथ जोड़ून सांगितलं, साहेब आम्ही 500 रुपये दिवसभर मध्ये कमवतो। आमचे 2 मुलं शाळा शिकते, आम्ही याच्यावर गॅस भरावं, घर चालवावं, 4 सीट भरल्याचे आम्ही दिवसभर काल मी 500 रुपये धंदा घ्यायचा तर मला 60 रुपये फक्त त्याच्याकडे राहिले आहेत। आम्हाला खूप त्रास आहे। मी यासाठी आता एसीपी साहेबांना हात जोडून विनंती करून सांगितलं की भाई आम्ही 200 रुपयावर फाईन भरू नाही शकत, नाही त्याचा कायदे तोडगा काढा। राव जाधव चालक मालक यांच्या युनियन तर्फे मी बोलतोय का जर कंपल्सरी आरटीओने मीटर केलेलं आहे आणि मीटरची पासिंग जर आपण फाईन भरतोय आणि मीटरची पासिंग झालेली आहे तर तुम्ही कंपल्सरी 50 रुपये दंड आकारताय आणि तुम्ही 1 जून 5 कंपल्सरी दंड आकारण्यात घेत आहेत, तर मग तुम्ही मीटर का चालू करत नाही याचं उत्तर शासनाने द्यावं हीच आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर मीटर चालू करावं। ही माझीच नाही तर प्रत्येक युनियनच्या प्रत्येक ड्रायव्हरांची आहे, त्या सर्वांतर्फे मी तुम्हाला सांगतो। सगळेजण इथे रिक्षावाले याच्यासाठी आलो की मागे 2-3 दिवस अगोदर पहिले आपले अधिकारी आहेत एसीपी साहेब त्यांनी 10,000 रुपये ओव्हरसीटसाठी फक्त चालान केलं 10 रिक्षावाल्यांवरती। ते नंतर जाऊन आपल्या कोर्टामध्ये जाऊन ते 2,000 फाईन झालं, पण 2,000 भरणं बी आजच्या घडीमध्ये रिक्षावाल्यांसाठी मुश्किल आहे। कारण मी एक रिक्षावाल्याचा पोरगा म्हणून सांगतो की जेव्हा मी बी रिक्षा चालवायचो तेव्हा 700, 800, 1000, 2,000 रुपये माणूस तेव्हा कमवायचा। आज अशी परिस्थिती आहे की त्याला 500 रुपये घरी घेऊन जाता येत नाहीत का? कारण की पहिले तर रिक्षा एवढे परमिट एवढे वाढलेत का आता जो माणूस जाऊन बॅच काढून रिक्षा काढू शकतो। पहिले एवढे रिक्षा स्टँडवर नव्हते, आता रिक्षा जास्त झाली, त्याच्यावरनं महानगरपालिकेची बस चालू झाली आणि प्रत्येक माणसाकडे गाड्या झाल्या, त्या रिक्षाने जाणारा प्रवासी कमी झालाय। त्यामुळं आपला त्याला जे कमाई आहे ती कमी होत चालली आहे रिक्षावाल्यांना। वरतून शासन प्रशासन असं एवढे 10,000 त्यांच्यावर फाईन मारेल ते देतील कुठून? पहिले तुम्ही आम्हाला सुविधा पुरवा, सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवा, त्याच्यानंतर तुम्ही 10,000 का 20,000 आम्हाला मारले तर आम्हाला द्यासाठी आम्ही सक्षम राहू। तुम्ही आम्हाला मीटर चालू करून द्या, आमच्यासाठी रस्ते मोठे करा आणि जे अनाधिकृत पार्किंग चालली आहे जिथे तिथे गाड्या पार्क असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक होतो, त्याचं संबंधित कोण बोलणार आहे? त्या संबंधित तुम्हाला कारवाई करावं लागेल ना। जे दुकानवाले आहेत त्यांच्या गाड्या तिथे समोर लागतात, कस्टमरच्या गाड्या तिथे जागेवर लागतात। 20 फुटाचा रस्ता 10 फुटावर तुम्ही आणून ठेवता, त्याच्यात बस चालेल, ट्रक आली, मोठ्या गाडी आली, रिक्षावाले, बाईकवाले, स्कूटीवाले, चालणाऱ्या माणसासाठी जागा नाही।
आणि तुम्ही सुविधा न पुरवता नुसतं शासन करण्यासाठी बसला आहात का? तुम्ही पहिले सुविधा पुरवा, त्याच्यानंतर आमच्यावर शासन करा, मग आम्ही बोलू तर बाबा आम्ही चुकतोय म्हणून. त्याच्या अगोदर तुम्ही चुकताय, तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळं आम्हाला सुविधा द्या, त्याच्यानंतर एवढे मोठे मोठे फाईन लावा. ठिकाणी आपले शहर वाहतूक उल्हासनगर शाखेचे आपले जे एसीपी आहेत पवार साहेबांना आमची जी मागणी होती ती मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की RTO साहेब जे आहेत ते गंगोडे साहेबांकडे सांगून मीटर लवकरात लवकर लावून घेणार आहेत आणि जी 10,000 रुपयाची ती तुमची फाईन आहे ती फाईन कायद्यानुसार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने ती फाईन लावलेली आहे, कारण की जर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर सगळ्यांनाच फाईन भरणं आहे. कारण की आपण जर सगळे एकत्र राहिलो आणि ती फाईन कशा प्रकारे आपण जर उल्लंघन नाही केलं तर ती फाईन बसणार नाही. म्हणून सगळे रिक्षा युनियनचे जे आहेत त्यांना सांगून द्या की लवकरात लवकर जे आपले रूल्स आहेत ते फॉलो करा, ती फाईन बसणार नाही. आणि मीटरसाठी कोण कोण तयार आहे ते युनियनशी चर्चा करा, तुम्ही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, सगळ्या युनियनने एकत्र व्हा आणि ते बैठक बसून तुमचा निर्णय घ्या. 10,000 जे आहे फाईन, ते 10,000 रुपये फाईन बसल्यानंतर तुमचे 2,000 रुपये कोर्टामध्ये फाईन आहे फक्त, आणि ते तुमचे 8,000 रुपये तुम्हाला वापस येतात. म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जाऊन ते फाईन कमी करून घ्यायचं आहे. प्रत्येकाने जर ज्यांना 10,000 रुपये फाईन बसलेला आहे, इथे 10-12 लोक फाईनवाले आलेले आहेत, त्यांनी कोर्टात जाऊन आपापली फाईन कमी करून घ्या. प्रथम मी DCP साहेबांचे आभार मानतो की महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेने आज रोजी जे रिक्षावाल्यांवरती 10,000 बेकायदेशीर फाईन केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड होते, आमचे कदम साहेब होते, आमचे रवी सर, आमचे जवळपास सर्व पदाधिकारी आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की CNG ला कम से कम आमचे 2 तास जातात CNG भरेपर्यंत. त्याच्यानंतर CNG भरल्यानंतर काही रिक्षा मालक वेगळे असतात, चालक वेगळे असतात, त्यांना 300-400 रुपये महिन्याला दिवसाला द्यावे लागतात. आणि ते करून यांच्या घरात काय चालणार? घरात लहान मुलं आहे, मोठे आहे, शिकणारे मुलं आहे. आणि आजचं जर तुम्ही बघितलं तर जे महागलेलं आहे सर्वच गोष्टी, भाजीपाला म्हणा किंवा आपल्या सर्व आवश्यक वस्तू महागलेल्या आहेत. त्या बाबतीत आम्ही DCP साहेबांना भेटलो, हा दंड कमी करा. त्याच्यानंतर आम्ही दुसरी जी मागणी केलेली आहे की बाबा आम्ही ओव्हरसीट हे घेणार नाही, परंतु ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालू होतात त्या रिक्षा इथे चालू करण्यात याव्या. त्याचप्रमाणे रिक्षाला पार्किंगसाठी आम्ही आता महानगरपालिकेच्या आयुक्तांशी पण भेट घेणार आहे, कारण पार्किंगचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे की रिक्षा लावायची कुठे हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सीट मधून जरी प्रवासी उतरला तरी ज्यांचे पोलीस ट्रॅफिक हवालदार लगेच त्यांच्यावरती फाईन मारला जातो, तर तो देखील तात्काळ थांबवण्यात यावा. आम्ही गरिबीतून परिस्थितीतून निर्माण झालेलो आहे, बिचारे कुठेतरी करून मुलाबाळांना शिकवत आहे आणि त्याच्यात जर असे 10,000 रुपयाचे जर फाईन बसत राहिले तर हा गरीब माणूस कधीही पुढे येणार नाही आणि कधीही त्याची प्रगती होऊ शकणार नाही. या संपूर्ण गोष्टीची आज रोजी आम्ही चर्चा झाली. माननीय DCP साहेबांनी पवार ACP साहेब जे आहे त्यांना तात्काळ फोन केला आणि रिक्षावाल्यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या. त्यांनी याच्यावरती लवकरच बैठक करून इथं मीटर प्रमाणे रिक्षा चालू होईल असं आम्हाला आश्वासन दिलं. जर नाही झालं तर यापुढे आमचं याच्याहून उग्र आंदोलन छेडण्यात येईल पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये. याची नोंद देखील या प्रशासनाने घ्यावी एवढं मी सांगतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आम्ही आता इथे वाहतूक शाखेच्या ACP साहेबांना भेट दिली आहे, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं पवार साहेबांनी की हा जो कायदा आहे, हा जो फाईन सिस्टम जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. तर त्यांनी रिक्षावाल्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः सावध व्हा, ओव्हरसीट बसू नका. तर आम्ही पण आमची ठामपणे एक भूमिका मांडली की जशी तुम्ही फाईन लावता, जशी तुम्ही पेनल्टी म्हणता, तसे महाराष्ट्र शासनाचं जे आहे की मीटर सिस्टम ते पण तुम्ही चालू करा. जर मीटर सिस्टम चालू केली तर कुठलाही रिक्षावाला ओव्हरसीट बसवणार नाही, त्याचा जो पोट आहे तो व्यवस्थित भरेल. शासनाने कुठंतरी नमतं घेणं गरजेचं आहे. नाही तर आमचे जेवढे रिक्षा चालक मालक आहे ते मोठे आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहे, त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी.